नमस्कार, मी वृषाली पाटील TV9 विशेष मध्ये आपलं स्वागत करते। सुरुवातीची बातमी आहे राजस्थानच्या जैसलमेरमधून। शेतीच्या पाण्यासाठी एका व्यक्तीने बोर केला आणि चक्क पूर्ण गावातच पूरस्थिती झाली। यामागे सरस्वती नदीचं नाव का घेतलं जातंय, काय आहे इतिहास आणि या घटनेवरून भूगर्भ तज्ञांनी सुद्धा आश्चर्य का व्यक्त केले, पाहूया। राजस्थानच्या रखरखत्या वाळवंटात समुद्राच्या लाटांप्रमाणे उसळणारा हा जलप्रपात कसा आणि कुठून आला या संदर्भात अनेक तज्ञ कोड्यात पडलेत। सोशल मीडियात अनेक दावे सुद्धा होत आहेत। काहींच्या मते हजारो वर्षांपूर्वी पृथ्वीच्या गर्भात लुप्त झालेली सरस्वती नदी ही पुन्हा बाहेर आली आहे, तर काहींच्या मते भूगर्भीय हालचालींच्या दबावामुळे वाळवंटाच्या भागातनं पाणी वर येतंय। मात्र तब्बल 2 दिवस चाललेल्या या पाण्याच्या प्रवाहानं भूगर्भ अभ्यासकांना सुद्धा बुचकळ्यात टाकलंय। राजस्थानातल्या जैसलमेर मधल्या मोहनगड भागात ही घटना घडली आहे। वाळवंटा नजीकचा प्रदेश असला तरी इथे काही भागातल्या जमिनीत जलस्रोत सापडतात। त्यामुळे विक्रमसिंग भाटी यांनी आपल्या घराशेजारीच बोर करण्याचं ठरवलं। साधारण 850 फुटापर्यंत बोर झाली। तोपर्यंत सारं काही ठीक होतं, पण तितक्यात जमीन फाटावी इतक्या प्रचंड दाबानं पाणी बाहेर आलं। पाण्याचा प्रवाह इतका मोठा होता की 50 फुटी बोरचं मशीन सुद्धा खड्ड्यात गाडलं गेलं। फक्त एका व्यक्तीनं केलेल्या बोरमधून बाहेर पडलेलं पाणी नदीत रूपांतरित झालं। पाण्याचे लोट कैक मीटर पर्यंत वाहत गेले। वेळ अशीही आली की जिथे लोक पाण्यासाठी तरसतात तिथल्या लोकांनाच या पाण्याच्या प्रवाहामुळे सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं। 2 दिवस हा प्रवाह सुरू होता। माहितीनुसार पाण्यात चिकट मातीसह काही प्रमाणात गॅस सुद्धा असण्याची शक्यता आहे। आजूबाजूच्या शेतीचंही यामुळे नुकसान झालंय। प्रवाह थांबला असला तरी खबरदारी म्हणून आजूबाजूच्या 500 मीटर पर्यंतचा परिसर रिकामा करण्याचं सांगितलं गेलंय, कारण या संपूर्ण भागाला एखाद्या तलावाचं रूप प्राप्त झालंय। वाळवंटात पाण्यासोबत निघालेल्या गॅसमुळे ONGC आणि इंडियन ऑइलच्या काही अधिकाऱ्यांनी घटनास्थळाची पाहणी केली आहे। सरकारचे भूजल विभाग अधिकारी आणि भूगर्भ तज्ञांनी सुद्धा या जागेला भेट दिली आहे। हमारे ये पूरी फसल नाश हो रही है और ये मशीन थी बोरिंग वाली, वो पूरी अंदर चली गई है। अब ये हालत हो गई है कि जो हमारे अड़ोसी पड़ोसी है उनकी भी खेतों में पानी जाने की पूरी संभावना है और पूरा पानी, कम से कम पानी मेरे खेत में 7-7 फुट की हाइट में पानी चढ़ चुका है। अभी तक प्रशासन कोई भी सूद नहीं ले रहा है। राजस्थानातला वाळवंटाचा प्रदेश हा कधी काळी पाण्यानं सुजलाम सुफलाम प्रदेश होता। हे आपल्या पौराणिक मान्यता आणि आधुनिक विज्ञानातही सांगितलं गेलंय। त्यामुळे इथल्या जमिनीतले पाण्याचे स्रोत अतिरिक्त दबावामुळे बाहेर येऊ शकतात असाही एक अंदाज आहे। पण जमिनीत प्राचीन जलस्रोत असण्याचे दावे सुद्धा कुणी नाकारत नाही। जैसलमेरच्या वाळवंटातल्या जमिनीखालचा भाग खडकाळ आहे। रेती, माती, मुरुम नंतर इथे खडकांचा थर आढळतो। त्या खडकांमध्ये मोठ्या प्रमाणात असलेले जलस्रोत म्हणजेच झरे एखाद्या बोरवेळी एकाच भागात एकवटतात। परिणामी दबाव वाढून पाणी वर येऊ लागतं। मात्र या घटनेमुळे काही हजारो वर्षांपूर्वी लुप्त झालेली सरस्वती नदी अवतरल्याच्या चर्चा का झाल्या, सरस्वती नदीची गोष्ट आहे तरी काय, हे देखील समजून घेऊयात। पौराणिक ग्रंथात भारतातील प्रमुख नद्यांमध्ये सरस्वती नदीचा उल्लेख आहे। मान्यतेनुसार सरस्वती नदी ही इसवी सन पूर्व 3 ते 5 हजार वर्षांपूर्वी प्रमुख नदी होती।
काही लोक असंही मानतात की आजची घग्गर हाकरा नदी ही कधी काळची सरस्वती नदीचा भाग होती. हिमाचलच्या शिवालिक पर्वतातनं घग्गर नदीची सुरुवात होते. पुढे ही नदी पंजाब हरियाणा सीमेवरून वाहते. हरियाणाच्या सिरसापर्यंत घग्गर म्हणून ओळखली जाणारी नदी पुढे जाताच हाकरा नावानं बोलवली जाते आणि याच हाकरा नदीचं पात्र उत्तर राजस्थानात कोरडं पडून नदीचा प्रवास थांबतो. मात्र काही अभ्यासकांच्या मते हडप्पा काळामध्ये सतलज नदीमध्ये घग्गर आणि हाकरा या नद्यांचा संगम होऊन पुढे नदीचा एकत्रित प्रवाह राजस्थान मार्गे पुढे सिंधपर्यंत जायचा आणि तीच नदी सरस्वती नदी होती. प्रयागराजला गंगा, यमुना आणि सरस्वती या 3 नद्या मिळतात, म्हणून इथला त्रिवेणी संगम हा जगभर प्रसिद्ध आहे. पण इथे गंगा आणि यमुनेचा संगम पाण्याच्या रंगावरून स्पष्टपणे दिसतो. काहीसं हिरवं दिसणारं हे पाणी यमुनेचं, तर हे पाणी गंगेचं आहे. मात्र प्रत्यक्षात इथे सरस्वती दिसत नाही. धारणेनुसार सरस्वती नदी इथे भूगर्भातनं येऊन मिळते. वैज्ञानिकांच्या मते नद्या मोठ्या भूकंपानंतर भूपृष्ठ भागाच्या हालचालींमुळे लुप्त होतात किंवा त्या दुसऱ्या नद्यांमध्ये सामावतात. भूगर्भातल्या हालचालींचा परिणाम जो होतो त्यानं सरळ पृष्ठभाग पर्वतांमध्ये रूपांतरित होतो, ज्यामुळे त्या भागातल्या नदीचा एकतर मार्ग बदलतो किंवा ती दुसऱ्या नदीत विलीन होते. साधारण 2000 वर्षांपूर्वी अशाच एका नैसर्गिक आपत्तीवेळी सरस्वती यमुनेत विलीन झाल्याचंही सांगितलं जातं. म्हणून त्रिवेणी संगम हा 2 नद्यांचा होत असला तरी त्याला लौकिक अर्थानं 3 नद्यांचा संगम म्हणून त्रिवेणी संगम म्हटलं जातं. मात्र महाभारतातल्या वर्णनाप्रमाणे सरस्वतीचा उगम हा आदिबद्री नावाच्या ठिकाणाहून झाला. तिथे वाहणाऱ्या नदीला आजही सरस्वती नदीच म्हटलं जातं. पण पर्वतेतनं वाहणारी ही नदी पुढे भूगर्भात लुप्त होते. इथे सरस्वतीचं मंदिर देखील आहे. काही जाणकारांच्या मते या नदीचं पाणी भूगर्भातनं हरियाणा, पंजाब आणि राजस्थानात आजही प्रवाहित आहे. 2002 साली आदिबद्री भागात पुरातत्व विभागानं 3 ठिकाणी खोदकाम केलं होतं. संशोधनाअंती त्या ठिकाणी सरस्वती नदीच्या अस्तित्वाबद्दल अनेक महत्त्वाचे पुरावे हातीही लागले होते. 1994 ते 2002 सालापर्यंत जैसलमेरच्या विविध 8 भागांमध्ये हे खोदकाम झालं. भूजलाचे नमुने तपासल्यानंतर ते 3 ते 5 हजार वर्षांपूर्वीचे असल्याचा निष्कर्ष काढला गेला. धार्मिक मान्यतेनुसार सरस्वती नदी पृथ्वीवरून प्रवाहित असण्याचा काळ देखील हाच आहे. पुढे इस्रोनं सुद्धा या संदर्भात सॅटेलाइटच्या मदतीनं संशोधन केलं. मायकेल डॅनिनो यांचं द लास्ट रिव्हर ऑन द ट्रेल ऑफ सरस्वती हे पुस्तक सुद्धा भूगर्भ तज्ज्ञांसाठी महत्त्वाचं ठरलं. बहुतांश अभ्यासक असं मानतात की भूगर्भीय बदलांमुळे सरस्वती नदी ही राजस्थानच्या भूगर्भात लुप्त झाली. म्हणूनच जैसलमेरच्या या मोहनगड भागातून वर आलेला प्रचंड मोठा हा झरा सरस्वती नदी पुन्हा पृथ्वीवर परतल्याच्या चर्चेला कारण ठरला. मात्र हे पाणी नेमकं कुठून आलं, त्याचा इतका प्रचंड वेग भूगर्भातल्या दबावाचं कारण होता का, या संदर्भात संशोधन केलं जात आहे. जैसलमेर जिले के अंदर जो भूजल मिलता है नॉर्मली कन्फाइंड कंडीशन में मिलता है. कन्फाइंड कंडीशन जो इम्पीरियस लेयर होती है, ऐसी चट्टानें जिनमें पानी नहीं मिलता है, उसके नीचे पानी की बड़ी मात्रा में जो एक्वीफर होता है वो दबा हुआ रहता है. जैसे ही इन लोगों ने यहाँ पे ड्रिलिंग के दौरान उस एक्वीफर को टच किया ऊपर वाली कन्फाइंड कंडीशन को तोड़ करके, तो पानी प्रेशर के साथ ऊपर बहने लग गया. 2 दिन तक ये स्थिति रही थी, लेकिन आज वो स्टैटिक जो वाटर लेवल जो यहाँ का था उसको मेंटेन करने होने की वजह से यहाँ के पानी की आवक रुक गई है. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.